अरे बाबू घ्या लागतं निवेदन. कोणते बाबूजी? सौर बाबूजी निवेदन घेता ना नेहमी. निवेदन नाही कुठे तू? कुठे तू? त्यांनी मला काल की परवा सांगितलं की मोताळा तहसीलमध्ये 11 वाजेपर्यंत या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा नसतात. या ठिकाणी नागरिक कामासाठी येतात, मात्र या ठिकाणी वापस जाण्याची वेळ नागरिकांवर येते. काय सांगाल नेमकं? कर्मचारी अधिकारी यांना वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्यामध्ये यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत, तरी सुद्धा ही जी तक्रार प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येते. लोकांना योग्य शासनाने जे दिलेले नेमून सेवा आहेत ते वेळेवर उपलब्ध होतील याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देतील. त्या ठिकाणी 4 नायब तहसीलदार आहे, निवासी नायब तहसीलदार आहे. या ठिकाणी लोक नागरिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी चक्क बाबूला या ठिकाणी निवेदन स्वीकारण्याची वेळ येते. ही या त्या ऑफिसची एक शोकांतिक आहे. काय सांगाल याच्यावरती? याबाबत पडताळणी करण्यात येईल आणि पुन्हा अशी घटना होणे याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येईल. मोताळा तहसील मधली सध्या परिस्थिती पाहता हे मोताळा तहसील हे राम भरोसे कार्यक्रम असल्यासारखं राम भरोसे हॉटेल प्रमाणे हे मोताळा तहसील सध्या सुरू आहे. शासनाने आता वेगवेगळ्या योजना काढल्या, निवडणुकीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना काढली आणि सरकारचे हे लाडके अधिकारी एकही या तहसील कार्यालयामध्ये हजर नसतात. साधं राजकीय पक्षाचे लोक असतील किंवा इतर कोणालाही काही निवेदन किंवा अर्ज जर द्यायचा झाला तर आम्हाला सुद्धा निवेदन देण्यासाठी तिथल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला बोलावून त्याच्या हातामध्ये निवेदन द्यावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती या मोताळा तहसील कार्यालयात झालेली आहे. इथं कुठल्याच रेसिडेन्शियल नायब तहसीलदार असतील किंवा इतर नायब तहसीलदार असतील हे कोणीही या ठिकाणी राहत नाही. कर्मचाऱ्यांवरती या लोकांचा कुठल्याच प्रकारे वचक नाही आहे. इथं शेतकऱ्यांचे पीक विम्याचा प्रश्न असेल, ज्या काही शासनाच्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्या संदर्भामध्ये या ठिकाणी कोणताच अधिकारी जबाबदारी घेऊन राहण्यास तयार नाहीये आणि शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आणि लवकरात लवकर याच्यावरती शासनाने आणि या कर्मचाऱ्यांनी जर व्यवस्थित नियोजन नाही केलं तर आम्हाला आंदोलनाची भूमिका या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. आज घडी पाहिले असता 11:10 झाले, परंतु सदर तहसीलमध्ये एकही अधिकारी व कर्मचारी इथं शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब जनतेच्या कामासाठी उपलब्ध नाही आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब, कर्तव्यदक्ष असे जिल्हाधिकारी साहेब यांनी मोताळा तहसीलमधील चाललेल्या या भोंगळ कारभार आणि निष्काळजी कर्मचाऱ्यावर नियंत्रण करण्याची गरज आहे. आणि स्वतः त्यांनी इथं 2 दिवस व्हिजिट देऊन किंवा आपल्या आरडीसी साहेबांना सांगून इथं तहसीलवर 11 वाजता हजर राहून कोणते कर्मचारी हजर राहतात व का हजर राहत नाही याची चौकशी करावी. व सर्व अधिकारी हे शक्यतोवर बुलढाण्याहून येणं जाणं करतात, त्याच्यामुळे इथल्या जनतेला फार हाल होत आहे. शासनाच्या योजना किती मोठ्या आलेल्या आहेत, तलाठी संप चालू आहे, लोकांची खूप परेशानी आहे, लोकांचे हाल होत आहेत. तरी याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे हीच मोताळा तालुक्याच्या जनतेच्या वतीने विनंती करतो.